खरंच आदिवासी हेअर ऑइलने हेअर ग्रोथ होते का? खरंच आदिवासी हेअर ऑइलने हेअर फॉल थांबतो का? खरंच आदिवासी हेअर ऑइल एवढं इफेक्टिव्ह आहे का? तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर गीता राधाकिशन कर्डिले। मला पेशंट्सला बिना सलाईन, बिना इंजेक्शन आणि बिना साइड इफेक्ट्स वाल्या मेडिसिन शिवाय बरं करायला आवडतं। तर साऊथ इंडियामध्ये हक्की पिक्की या आदिवासी जमातीने बनवलेले आदिवासी हेअर ऑइल सध्या इंटरनेटवर खूप जास्त ट्रेंड करत आहे। खूप जास्त खप या हेअर ऑइलचा होत आहे। त्यांच्या हेअर फॉल साठी आणि हेअर ग्रोथ साठी खूप इफेक्टिव्ह असं तेल आहे। अशा मार्केटिंगमुळे हे हेअर ऑइल खूप जास्त ट्रेंड करत आहे। त्यांच्या हेअर ऑइलच्या बॉटलवर फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांचेही केस एक मोठमोठे खूप मोठमोठे अशी त्यांची ब्रँडिंग असल्यामुळे ह्या हेअर ऑइलची मागणी पुरुषांमध्येही महिलांइतकीच आहे। खरंच हे हेअर ऑइल एवढं इफेक्टिव्ह आहे का? ज्या व्यक्तींमध्ये काही इंटरनल कॉज, आता ते इंटरनल कॉज काय काय असू शकतात? जर समजा एखाद्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे, म्हणजे त्या व्यक्तीला एनेमिया आहे, व्हिटॅमिन बी किंवा डी ची डेफिशियन्सी आहे, हार्मोनल काही कॉज आहे, एखादा क्रोनिक आजार असेल जसं की सायनसायटिस किंवा लिव्हरचा कुठला तरी प्रॉब्लेम असेल, जेनेटिकच त्याच्या फॅमिलीमध्ये हेअर फॉलचा जर इश्यू असेल, त्याच्यानंतर एखादी लॅक्टेटिंग महिला असेल तर लॅक्टेशनच्या वेळेस म्हणजे जी बाळाला दूध पाजण्याची जी फेज असते तर ते दूध शरीरात वाढवण्यासाठी प्रोलॅक्टिन हे हार्मोन त्या महिलेचं शरीर रिलीज करतं आणि त्या प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे सुद्धा हेअर फॉल होतो। किंवा मग थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, हे म्हणजे असं झालं की समजा एखादा काचेचा ग्लास आहे, त्याला आतून माती लागलेली आहे, आतून घाण आहे आणि आपण त्याला बाहेरून स्वच्छ करतोय, म्हणजे आपण बाहेरून किती जरी स्वच्छ केलं तरी तो ग्लास आतून खराब आहे, त्याला आतून प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपल्याला आतूनच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल। तसंच आपला हेअर फॉलचं जे कारण आहे म्हणजे ते थायरॉइड असू शकतं, व्हिटॅमिन डेफिशियन्सी, हार्मोनल इम्बॅलन्स, कुठलाही प्रॉब्लेम ते आतून आहे आपल्या शरीराच्या, त्यामुळे आपल्याला त्याचा आतूनच इलाज करावा लागेल। आणि तुमचं हेअर फॉल नेमकं कुठल्या कारणामुळे होते ते तुम्हाला डॉक्टरच खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतील। एखाद्या व्यक्तीचा जर डाएट चांगला असेल, ती व्यक्ती योग्य तो आहार घेत असेल, योग्य तो व्यायाम करत असेल, कुठलाही क्रोनिक आजार त्या व्यक्तीला नसेल, तर त्या व्यक्तीसाठी हे हेअर ऑइल इफेक्टिव्ह असेल, कारण की त्या व्यक्तीला इंटरनल काही प्रॉब्लेम नाही, आतून त्या व्यक्तीला कुठलाही प्रॉब्लेम नाहीये। त्यामुळे त्या हेअर ऑइलने मसाज केल्याच्या नंतर ब्लड सर्क्युलेशन होऊन त्याला फायदा होईल। आता तुमचा हेअर फॉल होत आहे आणि खूप दिवस झालं तुम्ही हे असे वेगवेगळे हेअर ऑइल यूज करताय, तरी सुद्धा तुम्हाला फरक पडत नाही, म्हणजे तुमचा नक्कीच कुठला तरी इंटरनल कॉज असेल। त्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडूनच ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे। हेअर ऑइल पण तितकंच इम्पॉर्टंट आहे, कारण की जेव्हा आपण आपल्या केसांना हेअर ऑइल लावतो तर आपल्या स्कॅल्पची मसाज होते आणि तिथं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होऊन आपलं हेअर फॉल थांबतो आणि नवीन हेअर ग्रोथ होते। पण त्या स्कॅल्पला पोहोचणारं जे ब्लड आहे ते खरंच तितकं पोषक आहे का? त्या ब्लडमध्ये तितके न्यूट्रिएंट्स आहेत का? हे जर आपण इंटरनली आरोग्यदायी असू हेल्दी असू तेव्हाच त्याचा फायदा आपल्याला होईल। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या हेअर फॉलचा प्रॉब्लेम वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे तुमच्या हेअर फॉलचा कॉज नेमका काय आहे ते तुम्ही डॉक्टरांकडून जाणून घेऊ शकता। आणि जर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली तर पुढे म्हणजे जास्त हेअर फॉल होण्याचे प्रॉब्लेम्स होणार नाहीत। तुम्हाला माझ्याकडून ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता। आता तुम्हाला समजलं असेल की आदिवासी हेअर ऑइलने खरंच हेअर ग्रोथ होते का? तर ज्या लोकांना इंटरनल काही प्रॉब्लेम असतील त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मेडिकोजिकेला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।